कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। ही आप्पीन तिचं पोरग कशाला थांबले इथं? अरे हा, मला पण कळत नाही ती कसं काय थांबली। तिला सरकारांचा एवढा पुळ का काय? जायचं होतं काका नाराच्या सोबत निघून, विषयच मिटला असता की। सुजय, अरे ती घर सांभाळणारी घरातली सून आहे, ती कसं काय घर सोडून जाईल? नवरा गेलाच ना, तिचं काय गठुडं पुरलं आता इथं? सुजय, आणि कुठल्याही गोष्टीचा आरडाओरडा करायचा नाही, कळालं? दंगा करायचा पण आपलं नाव नाही आलं पाहिजे। आज केलं तसं? हा, आणि माझ्या कानाखाली बसली त्याचं काय? तेवढं होणारच रे, पण तू जर काय आज ओरडून बोलला असतास ना तर भाऊजी तुझ्या पण अंगावर धावून आले असते। बरं बाई, तू म्हणशील तसं करू। आता मला सांग, या आप्पीला बाहेर कसं काढायचं? आपण कशाला काढायचं? तिची तीच जाईल। तिची ती कशी जाईल? सुजय, आता किती काहीही झालं ना तरी भाऊजी आणि बाबा काय परत या घरात येणार नाही, त्यामुळे तिलाच जावं लागेल। एक नंबर झालंय ही, जगाला अक्कल शिकवत होती ना काय चुकन काय बरोबर। आता बघू स्वतःबद्दल जेव्हा असं घडतं तेव्हा काय चुकन काय बरोबर हे कसं ठरवते। पिऊ, मी तुला लिहून देतो, आप्पीने किती चांगला वागण्याचा प्रयत्न केला ना तर या आराध्या तिला कधीच माफ करणार नाहीये। अगं आराध्याला लहानपणापासून आम्ही आई नाही म्हणून चिडवायचो, मी स्वतः चिडवायचो, तर त्याला कायम आईची कमी भासत आली आहे पिऊ। आणि आप्पीने नेमकी हीच गोष्ट त्याच्यापासून लपून ठेवली, हे तो कधीच विसरणार नाहीये। माझं तिचं आणि तिच्या बाळाचं कसं होईल रे? आराध्या नसतो ठेवत पोराला इथं, त्याला सरकारांचा एवढा राग आलाय तो 100% पोराला घेऊन जाणार। मला तर ना आप्पीचीच क्यू येते बघ। जाऊ दे, मरू दे तिकडे, फक्त ते पोरग इथून गेलं पाहिजे ग, मग ही प्रॉपर्टी हा पैसा सगळा आपला, मग कोणाचा काहीच संबंध नाही, काहीच संबंध नाही। सुजय, तू काहीच काळजी करू नकोस, आता आरामात तुझं कर्ज फेडूयात। अप्पे, पडदा लाव ना खिडकीचा, ऊन येते डोळ्यावर डायरेक्ट। अप्पे, अरे जा, मला वाटलं तू माझ्याशी प्रामाणिक राहशील। या घरातली लोक तुला माझ्यापेक्षा जास्त महत्वाची वाटतात ना, त्यांच्याबरोबर राहायचं। आता तू मला माझ्या आयुष्यात अरे जा, सपान पडलं होतं का? स्वप्नच म्हणायचं आता हे। तू पडणार आहेस का अजून? बाहेर पोतं टाकून देतो म्हणजे ऊन नाही लागायचं। नाही कुठलं होतं, आवरत होता। हा, कदम तिकडून कोण आलं होतं का? घरनं? नाही। बर, हो, कोणासाठी काढलायस तू शर्ट? अहो अर्जुनचा, तो आता ते मी माझ्या अमोलला घ्यायला परत येईल, ज्या पद्धतीने तू या माणसाचा विश्वासघात केलायस ना अप्पे, मी कधीच विसरणार नाही। अप्पे, माफ कर मला, मी गुन्हेगार आहे तुझा।
आजवर या घराच्या भल्यासाठीच तू विचार करत आलीस आणि या घरासाठीच तुला आणि अर्जुनला वेगळं व्हावं लागलं. सरकार, अर्जुनला आणि मला अजून किती दिवस असं वेगळं राहावं लागणार आहे हो? नाही, फार दिवस नाही आपे. सुजय भाऊजींनी पिवताईंनी सगळ्यांसमोर सांगितलं ना, त्याऐवजी तर तुम्ही शांततेत फक्त अर्जुनला आणि बाबांना सांगितलं असतं ना सरकार, तर हे आज ते चुकलंच माझं. हो सरकार, पण तुमच्या चुकीची आपण काय शिक्षा भोगतोय कळ. ऐक आपे, अर्जुनला आणि तुला मी परत आणेन, माझ्यावर विश्वास ठेव. हा शब्द आहे माझा. अर्जुनची जी परवड झाली ती मी अमोलची नाही होऊ देणार, काही झालं तरी. हे कधी करणार आहात तुम्ही? अप्पे, ते दोघंही आता इतक्या रागात आहेत की मी काही बोललो ना तरी त्यांच्या डोक्यात शिरणार नाही. सरकार, तुम्ही अजूनही विचार करताय? अहो, जाऊन बोला, हवं तर मी येते तुमच्या सोबत. नाही, नको. मी सांगितलं ना की ही माझी जबाबदारी आहे, मी करेन सगळं व्यवस्थित. तुमच्यावर विश्वास ठेवायचा की नाही तेच कळत नाही आता मला. बोरी, असं बोलू नकोस. आधीच माझा जीव अर्धा झालाय. या बोलण्याला काहीच अर्थ नाही. करून दाखवलं पाहिजे ना. हो. अप्पे, विश्वास ठेव माझ्यावर. मी तुला आणि अर्जुनला एकत्र आणून दाखवेन. त्यासाठी काही वाटेल ते करायची माझी तयारी आहे, तरी मी करून दाखवेन ते. सारखं रडतोय, त्याला कळलंय का हो? त्याचे बाबा कदम, झोप लागली का नीट? नीट? अरे सगळं उलट पालट झाल्यावर झोप नीट लागेल का राजा? माझे बी डोळ्याला डोळा नाही. रात्रभर नुसतं डोक्यात तेच फिरत होतं. हा, ते कळलं सकाळी. अहो सॉरी, ते मला वाटलं मी घरीच. अर्जा, माझं तिथं कोण नाही बघ, पर तुझी बायको आहे, तानं लेकरू आहे, त्याचा विचार कर जरा. माझा विचार झालाय कदम. माझ्या पोरासाठी माझे दरवाजे कायम उघडे असते. फक्त पोरासाठी? हो. आप्पीचा माझा संबंध कायमचा संबंध. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.